श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. श्रावण महिना आलेला आहे आणि श्रावणामध्ये आपल्याला प्रत्येकालाच असं वाटत असतं की आज माझी इच्छा पूर्ण होईल, उद्या माझी इच्छा पूर्ण होईल. आणि आपले हे सणवार असे आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला अजून हुरूप येतं कोणत्याही गोष्टी करायला. आणि मी या चॅनलवरती इतक्या साध्या सोप्या सरळ गोष्टी सांगत असते, साधे साधे उपाय सांगत असते. प्रत्येक उपाय प्रत्येकाला सूट होईल किंवा प्रत्येक उपाय केल्यानं त्याचा फरक पडेलच असं असं नाही आहे. किंवा कारण प्रत्येकाचे कर्म वेगळे आहेत आणि प्रत्येकाचं मन वेगळं आहे, प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाची समजण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. म्हणूनच मी तुम्हाला रोज रोज किंवा 4 दिवसाने 8 दिवसाने काही ना काही असे उपाय सांगण्याचा प्रयत्न करत असते की ज्याच्यामुळे प्रत्येकाची इच्छा पूर्ण होण्याचे चान्सेस वाढतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये कोणते उपाय करायचे ते सांगणार आहे. पण त्याआधी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये तर बहुतेक जण नॉनव्हेज खात नाहीत किंवा श्रावण महिना आत्ताच या सोमवारपासूनच काही जणांचं चालू झालेलं आहे. 11 तारखेच्या सोमवारपासून किंवा काही लोकांचा आता येईल त्या अमावस्या संपल्यानंतर चालू होणार आहे. तर श्रावण महिन्यामध्ये जेवढे आपण तप करू, तपश्चर्या करू किंवा जेवढे आपण उपाय करू, जेवढे आपण सेवा करू देवाची, जेवढे आपण व्रत वैकल्य करू ते आपल्याला त्याचे डबल आपल्याला पुण्य मिळत असतं. कारण श्रावण महिन्याचं महत्त्व खूप आहे. श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला कोणाचंही मन दुखवायचं नाही. आपल्या कर्मावरती रोज श्रावण महिना चालू झाला की आपल्याला तसं तर रोजच आपल्याला आपल्या कर्मावरती लक्ष ठेवायला पाहिजे की आपण कोणाचं मन तर दुखवत नाही आहे ना, किंवा कोणाला मन दुखवण्यापेक्षा कोणाला आपण किती दिवसभरामध्ये आपण कोणाला किती मदत करतो आहे किंवा किती कोणाचा आत्मा सुखवतो आहे किंवा कोणाचं किती हेल्प करू शकतो आहे, कोणाच्या चेहऱ्यावर आपण किती हसू आणू शकतो आहे. एवढं जरी आपण प्रत्येकाने रोजच्या रोज थोडासा जरा मनाला आपल्याला विचार केला तरीसुद्धा कोणत्याही घरामध्ये कधी दुःख येणार नाही किंवा कोणत्याही व्यक्तीला कधी डिप्रेशनमध्ये जाण्याची वेळ येणार नाही. तर आजचा उपाय आपण श्रावणी सोमवार काही लोक काय करतात, सोमवार ते शनिवार हे सोमवार आणि शनिवार हे 2 दिवस श्रावणामध्ये जास्त महत्त्वाचे आहेत. तर जे मी उपाय तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही सोमवारी करू शकता किंवा शनिवारी करू शकता किंवा पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कधीही उपाय करू शकता किंवा पूर्ण श्रावण महिना तुम्ही रोज हा उपाय केला तरीसुद्धा तुम्हाला तुमची कोणती इच्छा जी अगदी कठीण इच्छा आहे आणि की ती आत्तापर्यंत पूर्णच झालेली नाही अशी इच्छासुद्धा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकता किंवा पूर्ण होईल अशी माझी तरी अपेक्षा आहे किंवा अशी आशा आहे की पूर्ण होईल. पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे, एक काचेचा ग्लास, काचेचा किंवा कोणताही स्टीलचा घ्या, कोणताही ग्लास घ्या. त्या ग्लासामध्ये संध्याकाळी किंवा सकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा तुम्ही शांत असाल किंवा तुम्हाला शांतता असेल घरामध्ये, तेव्हा तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या ग्लासामध्ये एक बेलपत्र, एकच पान टाकायचं आहे, कोणतंही पान टाका, बेलपत्र टाका किंवा तुळशीचं पान टाका, जे तुम्हाला कोणतंही पान मिळेल ते तुम्ही टाका. जर तुमचे पिरियड्स असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त तेव्हा तुम्हाला तुळशीचा किंवा बेलाच्या पानाला हात लावायचा नाही आहे. तुम्हाला दुसरं कोणतंही जे पान मिळेल ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. ते पाणी तुम्हाला उत्तर दिशेला ठेवायचं आहे. उत्तर दिशा जर तुम्हाला माहीत नसेल तर उत्तर दिशा तुम्ही क्लॉकवरती ते असतात त्याने शोधू शकता किंवा ज्या दिशेला सूर्य उगवतं त्या दिशेला उभं राहिल्यानंतर आपल्या डाव्या हाताला जी असते ती उत्तर दिशा, याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की उत्तर दिशा कोणती. तर उत्तर दिशेला तुम्हाला तो ग्लास ठेवायचा आहे, रात्रभर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो ग्लास तुम्हाला तुमच्या घरामध्येच जर झाडं असतील तर त्या झाडामध्ये ओता किंवा तुम्ही बाहेर गच्चीवर किंवा कुठेही झाड असेल त्या झाडाला ओतून टाका. हा उपाय करताना तुम्हाला ते पाणी जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा तुम्हाला फक्त 1-2 वेळाच ओम नमः शिवाय बोलायचं आहे आणि तुमची मनातली जी काही इच्छा आहे ती तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये बोलायची आहे. म्हणजे जी इच्छा झाली आहे, अशी इच्छा झाली आहे की माझ्या मुलाचं लग्न झालं आहे किंवा माझ्या मुलाला या विषयामध्ये किंवा परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले आहेत, अशी इच्छा झाली आहे अशा पद्धतीने बोलायची आहे आणि नंतर तुम्हाला ते पाणी ठेवून द्यायचं आहे. हा उपाय तुम्ही दररोज करू शकता. दररोज हा उपाय केला तर तुमची
कदाचित तुमची इच्छा तो महिना श्रावण महिना पूर्ण होण्याआधीसुद्धा तुमची इच्छा पूर्ण होईल. त्याच्यानंतर दुसरा उपाय तुम्हाला मी सांगते. दुसरा उपाय आहे, तुम्हाला ती बेलाची पानं घ्यायची आहेत आणि बेलाच्या पानावरती तुम्हाला 3 पानं असतात बेलाला. 3 असतील, 4 असतील, 5 असतील, जेवढे जे बेलाची एक पान असेल, जे आपण एक पान घेतो त्याला 3 पानं असतात. त्या 3 पानांवर तुम्हाला ओम, ओम, ओम असं लाल पेनाने म्हणजे मार्करने लिहायचं आहे किंवा तुमच्याकडे फक्त काळा सोडून कोणताही पेन तुमच्याकडे अवेलेबल असेल, त्या पेनाने तुम्हाला ओम लिहायचं आहे आणि ते बेलपत्र तुम्हाला शंकराच्या पिंडीवर व्हायचं आहे. रोज तुम्हाला व्हायचं आहे. हा उपाय तुम्ही दररोज करू शकता किंवा दर सोमवारी करू शकता. श्रावणातले जेवढे सोमवार आहेत तेवढे सोमवार तुम्ही हा उपाय करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय फरक पडतोय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जसं आपण आपलं बँकेचं अकाउंट बॅलन्स जसं आपण वाढवायचा प्रयत्न करतो, तसंच आपल्याला आपल्या कर्माचा कर्म आपले मायनसमध्ये नाही करायचे आहेत, आपल्याला प्लसमध्ये कर्म करायचे आहेत. म्हणजे आपल्याला चांगले कर्म करायचे आहेत. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही एखादी गोष्ट समजा, आता काही लोकं तर नॉनव्हेज खात नाहीत किंवा त्या गोष्टीचा त्याग करतात. श्रावण महिना जेव्हा चालू होतो तेव्हा तुम्ही एखादी चांगली तुमची प्रिय गोष्ट जी तुम्हाला खूप आवडते त्या गोष्टीचा तुम्ही त्याग करू शकता. म्हणजे तुम्हाला तुमच्या इच्छेमध्ये जास्त प्रभावीपणे तुम्हाला ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्याची शक्यता होईल. म्हणजे काही लोकं बघा अनवाणी चालतात, तर तसं सुद्धा तुम्ही अनवाणी चालू शकता किंवा एखादी गोष्ट असते जी आपल्याला खूप आवडते, पण ती गोष्ट 1 महिनाभर खायची नाही किंवा नॉनव्हेज खाणं बंद करायचं महिनाभरासाठी. त्याच्यानंतर अजून एखादं व्यसन असेल किंवा काही असेल, व्यसन तर असेल ते तर सोडाच, पण जर तुम्हाला एखादी गोष्ट खूप आवडते आणि ती तुम्ही हे करायची, त्याचा त्याग करायचा. मी जे काय म्हणते ते तुमच्यापर्यंत नक्की पोचलं असेल अशी आशा करते. जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला पटलं असेल किंवा तुम्हाला आवडलं असेल कुठे, तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत खूप सुखी राहा, समृद्ध राहा आणि आरोगी राहा. आरोग्य तुमचं चांगलं राहू दे, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. मुलांची काळजी घ्या. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.